नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक। दिनांक 29 जून 2024 रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईट ycmu.digitaluniversity.ac वर BCA शिक्षणक्रम 2024-25 प्रवेश परीक्षेबाबत सूचना आलेली आहे आणि ही सूचना एक्झामिनेशन डिव्हिजन परीक्षा विभागामार्फत आलेली आहे। थोडे व्हिडिओ बनवायला उशीर झाला, त्याच्याबद्दल सॉरी। आज बनवा उद्या बनवामध्ये हा व्हिडिओ बनवायचा राहून गेला, ठीक आहे। तर आता आपले जे सबस्क्रायबर आहेत, पुन्हा आपले कमेंट करणारे जे व्ह्यूअर्स आहेत, त्यांनी मला प्रश्न विचारला होता की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये BCA ॲडमिशन चालू आहे का? तर BCAची ॲडमिशन चालू झालेली आहेत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये, पण त्याला एक अट आहे। BCAला ॲडमिशन करण्यासाठी तुम्हाला प्रवेश परीक्षा द्यावी लागेल, एंट्रन्स एक्झाम द्यावी लागेल। आता नॉर्मल रेग्युलरला जर तुम्ही BCAला ॲडमिशन घ्यायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही रेग्युलरची CET एक्झाम द्यावी लागते तुम्हाला। परंतु जर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये 2024-25 या शैक्षणिक वर्षात तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्हाला BCAची प्रवेश परीक्षा, त्याला एंट्रन्स एक्झाम म्हणतो आपण, ती एंट्रन्स एक्झाम अगोदर द्यावी लागेल। मग एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर एंट्रन्स एक्झाम पास व्हावं लागेल, त्याचं कट ऑफ पार करावं लागेल, त्यानंतरच तुम्हाला BCAला ॲडमिशन मिळेल। त्याची प्रोसेस काय आहे इथं वाचूया आपण। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता BCA शिक्षणक्रमाच्या प्रथम वर्षाचे ऑनलाईन प्रवेश दिनांक 1 जुलै 2024 पासून सुरू होत असून या शिक्षणक्रमाच्या प्रवेशाकरता प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। याकरिता प्रवेश परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी प्रथम खालील सूचनांचे अवलोकन करावे। ते सांगितलेलं आहे, शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये जर तुम्हाला BCAला ॲडमिशन घ्यायचं असेल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये, तर अगोदर BCAला ॲडमिशन घेण्याच्या अगोदर एक प्रवेश परीक्षा द्यावी लागेल तुम्हाला। CET सारखी एक एक्झाम द्यावी लागेल, त्याला ह्यांनी एंट्रन्स एक्झाम म्हणतात। ती एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतरच तुम्हाला ॲडमिशन मिळेल, तेच सांगितलेलं आहे। आणि BCAची पूर्ण प्रवेश प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरू झालेली आहे, ऑलरेडी सुरू झालेली आहे। आज आता 12 जुलै 2024 आहे, तर 1 जुलैपासून ही प्रक्रिया चालू झालेली आहे ऑलरेडी। आता त्यासाठी अटी काय काय आहेत पाहूया। 1 नंबर, BCA शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यासाठी प्रथम प्रवेश परीक्षा एंट्रन्स एक्झामिनेशन देणे बंधनकारक असून या प्रवेश परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येतील। अगोदर सांगितलेलंच आहे की BCAला ॲडमिशन घेण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागेल, एंट्रन्स एक्झाम द्यावी लागेल, ती दिल्याशिवाय ॲडमिशन मिळणार नाही। मग ही जी एंट्रन्स एक्झाम आहे होणारी, ही ऑनलाईनच असणार आहे, कॉम्प्युटरवरच होणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड एक्झामच असणार आहे, ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार आहे। पुढे याकरिता ycmapp.ycmu.org.in/login या लिंकवर जाऊन ऑनलाईन प्रवेश परीक्षेकरता प्रथमतः रजिस्टर हिअर द्वारे नोंदणी करता येईल, ठीक आहे। आता तुम्हाला BCA करताची प्रवेश परीक्षा द्यायची आहे, तर त्या प्रवेश परीक्षेला बसण्याकरता अगोदर तुम्हाला प्रवेश परीक्षेची रजिस्ट्रेशन करावं लागेल, त्याचा ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल, ठीक आहे। मग ते ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे ycmapp.ycmu.org.in/login ह्या वेबसाईटवर जायचं आहे तुम्हाला अगोदर। तेथे जाऊन तुम्हाला रजिस्टर हिअर म्हणून एक ऑप्शन दिसेल तुम्हाला, त्या रजिस्टर हिअरवर ऑप्शनवर क्लिक करायचे, आपले विविध डिटेल्स टाकायचे आणि एंट्रन्स एक्झामिनेशन करता अगोदर रजिस्ट्रेशन करायचं आहे, ठीक आहे। पुढे नोंदणी करण्यापूर्वी उमेदवारांनी माहिती पुस्तिकेमध्ये नमूद केलेली BCA शिक्षणक्रमाची पात्रता असल्याची खात्री करूनच नोंदणी करायची आहे। तुम्हाला तर ॲडमिशन घ्यायचं आहे BCAला, तर BCA करता कोण विद्यार्थी शैक्षणिकरित्या एलिजिबल आहेत किंवा त्यांची शैक्षणिक पात्रता काय आहे, त्याच्या अगोदर काय शिकलं पाहिजे तुम्हाला BCAला ॲडमिशन घेण्यासाठी, ह्याच्यासाठीची जी ही आहे पात्रता आहे, ते तुम्ही BCAच्या 2024-25 या प्रॉस्पेक्टस आहे ऑफिशियल वेबसाईटवर, ती प्रॉस्पेक्टस पूर्ण वाचूनच तुम्हाला नंतर फॉर्म भरायला यायचं आहे, ठीक आहे। अर्धवट वाचून यायचं नाही, कारण त्या प्रॉस्पेक्टसमध्ये सगळंच दिलेलं आहे, एलिजिबिलिटी दिलेली आहे, शैक्षणिक पात्रता, फीस दिलेली आहे,
पेपरची नावं दिलेली आहेत, ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम कशी द्यायची ती पण दिलेली आहे, त्याची फीस किती असणार, रजिस्ट्रेशन कुठं करावे, सर्व ते BCAच्या 2024-25 प्रॉस्पेक्टसमध्ये दिलेलं आहे. ती ycmu.digitaluniversity.ec या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर ॲडमिशन आयकॉनवर क्लिक केल्यानंतर डाव्या साईडला प्रॉस्पेक्टस 2024-25वर क्लिक करून तुम्हाला ती प्रॉस्पेक्टस डाउनलोड करता येईल. पुढे प्रवेश परीक्षेत नोंदणी केल्यानंतर उमेदवारास सराव परीक्षा डेमो मॉक टेस्ट उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर प्रवेश परीक्षा एंट्रन्स टेस्ट देता येईल. सदर परीक्षेचा सविस्तर तपशील खालील तक्त्यात देण्यात आला आहे. मग जेव्हा तुम्ही वरच्या ऑफिशियल वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करचाल एंट्रन्स एक्झाम करता, तर लगेच तिथं तुम्हाला एक डेमो किंवा मॉक टेस्ट उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचा सराव करून घ्यायचा आहे आपल्याला. मग सराव केल्यानंतर परफेक्ट झाल्यानंतर सराव तुम्हाला एंट्रन्स टेस्ट लगेचच देता येईल. ठीक आहे. तसेच डिटेल तपशील खालीलप्रमाणे आहे. खाली तक्ता बघूया. ही तक्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. BCA प्रवेश परीक्षेचा तपशील. नंबर 1 पॉईंट, प्रवेश परीक्षा नोंदणी कालावधी. रजिस्ट्रेशनचा कालावधी किती आहे बघा. 1 जुलै 2024 पासून ते 13 जुलै 2024 पर्यंत 24 तास लिंक उपलब्ध. वर जी लिंक सांगितलेली आहे आपण त्या लिंकवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याकरता जायचं आहे. तर रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे 1 जुलै 2024 पासून रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे. शेवटची तारीख असणार आहे 13 जुलै 2024. ठीक आहे. तर 1 जुलैपासून 13 जुलै 2024 पर्यंत तुम्ही 24 तास लिंक अवेलेबल आहे. त्या लिंकवर जाऊन कधीही स्मार्टफोनहून, PCहून, लॅपटॉपहून, ऑनलाईन सेवा केंद्रावरून तुम्ही एंट्रन्स एक्झाम करता रजिस्ट्रेशन करू शकता. पुढे प्रवेश परीक्षेचा दिनांक 1 जुलै 2024 पासून 15 जुलै 2024 पर्यंत. ठीक आहे. तर तुम्ही आता रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्रवेश परीक्षा कधी होईल, तर 1 जुलै 2024 पासून 15 जुलै 2024 पर्यंत ह्या कालावधीमध्ये 1 जुलै ते 15 जुलै या कालावधीमध्ये तुम्हाला कधीही प्रवेश परीक्षा देता येईल. एंट्रन्स एक्झाम कधीही देता येईल. रजिस्ट्रेशन केल्या लगेचच देता येईल. काहीही अडचण होणार नाही. रजिस्ट्रेशन केल्या लगेचच तुम्ही एंट्रन्स एक्झाम देऊ शकता. 1 जुलै ते 15 जुलैमध्ये कधीही देऊ शकता. त्याला काहीही टाईमचं वगैरे काही अडचण येणार नाही. माझ्या मते तुम्ही रजिस्ट्रेशन तुम्हाला ज्या स्टडी सेंटरला ॲडमिशन घ्यायचे त्या स्टडी सेंटरला जाऊनच तुम्ही रजिस्ट्रेशन करावं. त्याने लगेचच तुम्हाला परीक्षेविषयी मार्गदर्शन करतील आणि लगेचच तिथे PC असणारच आहे. ज्या स्टडी सेंटरला तुम्ही BCAला ॲडमिशन घेणार आहात त्या सेंटरला जर तुम्ही गेलात अगोदरच तर तिथं ऑलरेडी PC असणार आहे. तुम्ही तिथेच रजिस्ट्रेशन करावं माझ्या मते. बाहेरूनसुद्धा करता येतं, परंतु तिथे केलं बरं. तिथं केल्यानंतर तुम्हाला तिथेच कॉम्प्युटरवरच लगेचच प्रवेश परीक्षा देता येईल आणि लगेच त्याचे मार्क मेमो वगैरे प्रिंट वगैरे काढून घेता येईल जवळ. ठीक आहे. आणि ते प्रिंट घेतल्यानंतर लगेचच तुम्हाला BCAला प्रवेशसुद्धा घेता येईल. लगेचच काही अडचण येणार नाही. लगेच घेता येईल प्रवेश. इन्स्टंट आहे ही आपल्या CET सारखं नाही. पूर्ण महाराष्ट्राकरता एकाच दिवशी CET असते रेग्युलरला. इथं तसं नाही. इथं तुम्ही लगेच CET द्यायची, लगेच तुम्हाला प्रिंट मिळते आणि जर तुम्ही कट ऑफच्या वरी मार्क मिळाले तुम्हाला तर लगेच तुम्हाला BCAला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरून त्याची प्रवेश फीस भरून फर्स्ट इयरची ॲडमिशनसुद्धा मिळून जाईल. पुढे एकूण गुण 100 गुण. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम लागू राहणार नाही. निगेटिव्ह मार्किंग नाही, त्याच्यामुळे काही प्रश्न येणार गेले तर अंदाधुंद काय होईना आपल्याला जी योग्य वाटते त्या प्रश्नाला गोल करून आलं तरी चालेल. ठीक आहे. तर प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजे एकूण 50 प्रश्न असणारे तुम्हाला 50 प्रश्नाचे 100 गुण होतील. ठीक आहे. खाली लिहिलं आहे प्रश्नसंख्या 50 प्रश्न. 50 प्रश्न असतील त्याला 100 गुण असतील. खाली प्रवेश परीक्षा कालावधी जास्तीत जास्त 50 मिनिटे. आता परीक्षा किती वेळासाठीची आहे. परीक्षेचा टाईम असणार आहे 50 मिनिटे. 50 मिनिटामध्ये तुम्हाला 50 प्रश्न सोडवायचे आहेत. 50 मिनिटाची एक्झाम आहे. 50 प्रश्न सोडवायचे. कट ऑफ 40 किंवा त्यापेक्षा जास्त. ठीक आहे. आता ही 40 किंवा त्यापेक्षा जास्त गुण आहेत. 40 गुण घ्यायचे तुम्हाला कमीत कमी. कट ऑफ ऑलरेडी सांगितलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता त्याचं पासिंगचं कट ऑफ वगैरे विचारायची गरज नाही. 40 गुण हे कट ऑफ राहील. ठीक आहे. तर तुम्हाला कमीत कमी 40 गुण मिळाले पाहिजे. 40 किंवा 40पेक्षा जास्त कितीही असो 100पर्यंत. तर तुम्ही त्या कट ऑफमध्ये आलात तर तुम्हाला लगेचच ॲप्लिकेशन फॉर्म भरून फीस भरून तुम्हाला BCAला ॲडमिशन मिळून जाईल. ठीक आहे. कट ऑफ सांगितलं आहे ह्याच्यामध्ये.
प्रवेश परीक्षा शुल्क RS 500 रुपये. प्रवेश परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास उमेदवारांना पुन्हा परीक्षा शुल्क रुपये 500 भरून परीक्षा देता येईल. आता प्रवेश परीक्षा शुल्क म्हणजे एंट्रन्स एक्झाम शुल्क असणाऱ्या 500 रुपये. मग 500 रुपये देऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करून लगेचच तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यायची आहे. आणि जर त्या एंट्रन्स एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला लगेच कळते, एक्झाम दिल्यानंतर लगेचच मार्क कळतात. जर तुमचे 40 कट ऑफ आला नाही, तुम्हाला फेल दाखवत असेल, तर तुम्ही काय करायचं आहे, लगेचच पुन्हा दुबारा आणखी 500 रुपये भरून रजिस्ट्रेशन करायचे. दुबारा रजिस्ट्रेशन करून पुन्हा नव्यानं आणखी एंट्रन्स एक्झाम द्यायची. त्या एंट्रन्स एक्झाममध्ये तुम्हाला दुबारा पास व्हायचं आहे. तेव्हा बी सेकंड टाईमला बी पास झालं तरी चालेल, तुम्हाला काय अडचण नाही. पुढे प्रवेश परीक्षेकरता लिंक. तर प्रवेश परीक्षेकरताची लिंक इथे दिली आहे ycapp.ycmu.org.in/login. म्हणजे रजिस्ट्रेशनची पुन्हा नंतर सगळीच रजिस्ट्रेशनची वगैरे आणि प्रवेश परीक्षेची लिंकसुद्धा एकच आहे. एवढी एकच लिंक आहे. ह्या लिंकवर जाऊन तुम्ही प्रवेश परीक्षासुद्धा देऊ शकता. ठीक आहे. स्टडी सेंटरला दिलेली बरी, कारण तुम्हाला चांगले मार्क पडतील. 4 नंबर, सदर प्रवेश परीक्षेत पात्र असल्याबाबतचे प्रमाणपत्र प्रवेश घेताना इतर शैक्षणिक कागदपत्रासह अपलोड करणे आवश्यक राहील. आता ही परीक्षा दिल्यानंतर तुम्ही एंट्रन्सची पास झाल्यानंतर, कट ऑफ पास झाल्यानंतर तुम्हाला प्रिंट मिळणार आहे. ती प्रिंट तुम्ही जपून ठेवायची आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला BCAला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्या ॲडमिशनला घेते वेळेस तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करा म्हणून ऑप्शन येतं. त्या डॉक्युमेंट अपलोडमध्ये हे एंट्रन्स एक्झामचं पास झालेलं मार्क म्हणून तुम्हाला प्रिंट तुम्हाला अपलोड करायची आहे. ठीक आहे, अतिशय इम्पॉर्टंट आहे. BCA माहिती पुस्तिका. आता BCA माहिती पुस्तिका मी तर सांगितले कुठून डाउनलोड करायची, तरीसुद्धा तुम्हाला ही लिंक कॉपी करायची आहे. ycmu.digital.institute.ac ही लिंक कॉपी करू शकता किंवा ह्याच्यावर क्लिक करून जाऊ शकता. ह्या लिंकवर जाऊन तुम्ही BCAची माहिती पुस्तिका डाउनलोड करू शकता आणि पूर्ण वाचन करून फॉर्म भरू शकता. BCA प्रवेशाकरता आता वरचं मार्क वगैरे आलं, तुमचं ऑनलाईन परीक्षा सगळं झालं की तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल BCAला, तर त्याची वेगळी लिंक आहे, इथं आहे ycmu.digital.institute.ac. तर ही लिंक कॉपी करून घ्या, ब्राउझरवर टाईप करा किंवा इथं क्लिक करून जावा, कसंही करा. ह्या लिंकवर जावा आणि BCA प्रवेश घेऊ शकता तुम्ही. 5 नंबर, या परीक्षेसंदर्भात काही तांत्रिक अडचण आल्यास या हेल्पलाईन नंबर 80 55 25 30 72 74 47 45 71 94 संपर्क करावा. तसेच पेमेंट संदर्भात ycmu_support@unisud.in या मेलवर संपर्क करावा. मेल ID पण दिले, काही अडचण आली तर, आणि मोबाईल नंबर पण दिले. त्याच्यावर फोन करायचं, आपली शंका त्यांना विचारायची, त्याचं समाधान करून घ्यायचं आणि ॲडमिशन घेऊन टाकायचं. ठीक आहे मित्रांनो. ह्याच्या अगोदरसुद्धा आज एक आपण MBAवर व्हिडिओ बनलेला आहे. MBA अभ्यासक्रमावर, तोसुद्धा तुम्ही पाहू शकता. तुमच्या कामाचा असेल तर आज सकाळी अपलोड केलेला आहे. आणि आजच्या दिवसातला हा दुसरा व्हिडिओ आहे BCA ॲडमिशनचा. ओके, व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकापर्यंत शेअर करा. ठीक आहे मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.